नमस्कार मैत्रिणींनो, किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण सांडग्याची सुकी भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत। चॅनलवरती नवीन असाल तर नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी किचन क्वीन रेसिपीज या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। काहींना सांडग्याची भाजी आवडते तर काहींना आवडत नाही। बनवण्याची पद्धत सोपी आणि आपण कमी मसाल्यात बनवणार आहे। उन्हाळ्याचे दिवस आहे, जास्त मसालेदार जर खायचं नसेल तर अशा पद्धतीने कमी मसाल्यात तुम्ही या पद्धतीने बनवू शकता। सांडगे कसे बनवायचे किंवा मिश्र डाळीचे सांडगे कसे बनवायचे ही रेसिपी पण मी चॅनलवरती अपलोड केलेली आहे आणि ते जे बनवलेले सांडगे आहेत त्याचीच आज आपण भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत। काही उडदाचे सांडगे बनवतात किंवा मुगाचे सांडगे बनवतात किंवा मिश्र डाळीचे सांडगे बनवतात। मी बनवलेले मिश्र डाळीचे सांडगे आहेत, त्याची आज आपल्याला सुकी भाजी बनवायची आहे। मग तुमच्याकडे कोणतेही सांडगे असू द्या, भाजी बनवण्याची पद्धत हीच आहे। या पद्धतीने तुम्ही नक्की बनवा। सुरुवातीला आपल्याला सांडगे भाजून घ्यायचे आहेत। त्यासाठी गॅसवरती तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे। त्यामध्ये 1 चमचा तेल घातलेला आहे। थोडंसं तेल घालून 1 वाटी मी सांडगे घेतलेले आहेत, ते आपल्याला या तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत। तुम्ही तेल न घालता ही मंद गॅसवरती हे सांडगे छान असे भाजून घेऊ शकता, परंतु सांडगे जर भाजून घेतले तर भाजीला छान अशी चव येते। आणि तुम्ही न भाजता अशीच जर भाजी बनवली तर त्या सांडग्याची चव थोडीशी वेगळी लागते, जास्त चविष्ट लागत नाहीत। म्हणून सुरुवातीला सांडगे थोडेसे भाजून घ्यायचे। 1 ते 2 मिनिटं परतून घेतल्यानंतर सांडग्यांना छान असा ब्राऊन कलर येईल। तुम्हाला इथे दिसतच असेल, खूप छान असा ब्राऊन कलर येतो आणि खमंग असा वास पण येतो तेलामध्ये थोडेसे परतून घेतल्यानंतर। याची चव ही खूप छान लागते। तुम्ही ते पाहू शकता। 2 मिनिटं परतून घेतल्यानंतर सांडगे छान असे ब्राऊन झालेले आहेत। जास्तही सांडगे परतून घ्यायचे नाहीत, नाहीतर करपल्यासारखा वास येईल किंवा थोडेसे करपट लागतील। मी एवढे सांडगे भाजून घेते। आता आपल्याला इथे गॅस बंद करायचा आहे। तव्यामध्ये सांडगे भाजून घेतलेले आहेत। आता भाजी करण्यासाठी मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे। तुम्ही ज्या कढईत भाजी बनवणार आहे त्या कढईमध्ये सांडगे भाजून घेऊ शकता, परंतु तव्यात छान असे सांडगे भाजले जातात, कारण जाडाबुडाचा तवा असल्यामुळे छान भाजता येतात। मग मी त्यात भाजून घेतलेले आहेत आणि या कढईत भाजी करणार आहे। कढई छान असं तापल्यानंतर त्यामध्ये 2 चमचे आपल्याला तेल घालायचं आहे। तेल तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता, कमी अधिक प्रमाणात घेऊ शकता। मी इथे 2 चमचे तेल घातलेलं आहे। तेल छान असं तापलेलं आहे, त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे। मोहरी छान अशी तडतडल्यानंतर अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत। 4-5 कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत। कढीपत्ता सुकलेला कढीपत्ता आहे तो त्यामध्ये घातलेला आहे आणि 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या त्यामध्ये घातलेल्या आहेत। लसूण आपल्याला हलकासा ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। लसूण थोडा वेळ परतून घेतलेला आहे। हलकासा ब्राऊन लसूण झाल्यानंतर 1 कांदा आपण कट करून घेतलेला आहे, तो आता त्यामध्ये आपल्याला परतून घ्यायचा आहे। कांदा हलकासा ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा। सुकी भाजी होती त्यामुळे कांदा भरपूर घातलेला आहे आणि कोणतेही मसाले घालायचे, जास्तीचे मसाले घालायचे नव्हते, म्हणून त्यामध्ये लसूण पण भरपूर घातलेला आहे। लसणामुळे स्वाद छान येतो, त्यामुळे लसूण पण त्यामध्ये जास्त घालायचा। अर्धा चमचा हळद घातली, थोडंसं परतून घेतलं। 2 चमचे कांदा लसूण मसाला त्यामध्ये घालायचा आहे। तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता। भाजी मला झणझणीत बनवायची होती म्हणून 2 चमचे त्यामध्ये कांदा लसूण मसाला घातला आणि थोडंसं परतून घेतलेलं आहे। फोडणीमध्ये थोडासा हिंग घातलेला आहे आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं आणि छान असं परतून घेतलेलं आहे। छान असं एकसारखं परतून घेतलेलं आहे आणि 1 लहान टोमॅटो बारीक कट करून घेतलेला तोही तेलामध्ये परतून घेतलेला आहे। हे टोमॅटो हलकासा मऊ होईपर्यंत आपल्याला थोड्या वेळासाठी परतून घ्यायचं आहे। त्यामध्ये तुम्ही कोणतेही मसाले घालू शकता, धनेपूड जिरेपूड त्यामध्ये घालू शकता। मी यामध्ये जिरेपूड घातलेली नाही, 1 चमचा धनेपूड घातली आणि पुन्हा थोडंसं परतून घेतलेलं आहे। मसाले ते कोरडा होता म्हणून 2 ते 3 चमचे त्यामध्ये पाणी घातलं आणि सर्व एकत्रित छान असं मिक्स करून घेतलं। टोमॅटो मऊ पडेपर्यंत आपल्याला शिजू द्यायचं आहे आणि मसाल्याला पण छान असं तेल सुटेल, त्यामुळे 2 मिनिटासाठी छान असं ते परतून घ्यायचं आहे। तुम्ही ते पाहू शकता, मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे। आता आपण जे सांडगे भाजून घेतलेले ते यामध्ये आपल्याला परतून घ्यायचे आहेत। या मसाल्यात सांडगे छान असे एकसारखे परतून घ्यायचे आहेत। सांडगे सुरुवातीलाच भाजून घेतलेले आहेत, त्यामुळे इथे आता आपल्याला सांडगे भाजायची गरज नाही। थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि शिजण्यासाठी जेवढं पाण्याची गरज आहे तेवढं त्यामध्ये पाणी घालायचं। सांडगे शिजण्यासाठी जास्त पाणी लागणार नाही, त्यामुळे त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे। सुरुवातीलाच मीठ घातलेलं आहे
आणि मीठ घालताना शक्यतो काळजी घ्यायची, सांडग्यात पण आपण मीठ घातलेलं असते त्यामुळे त्या प्रमाणातच आपल्याला मीठ घालायचं, नाहीतर भाजी खारट होण्याची शक्यता असते. त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घातलं, सर्व एकत्र छान असं मिक्स करून घेतलं आणि झाकण ठेवून मंद गॅसवरती ही भाजी छान अशी शिजू दिली. हे मिश्र डाळीचे सांडगे आहे त्यामुळे शिजण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही. 2 ते 3 मिनिटात सांडगे छान असे शिजले जातात. झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटासाठी वाफ दिली. थोडंसं एकत्रित असं मिक्स करून घेतलं. स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेलं त्यामध्ये कोथिंबीर घातली, 2 चमचे भाजलेलं शेंगदाण्याचं कूट घातलं. सांडग्याची भाजी बनवत असताना भाजलेलं शेंगदाण्याचं कूट घाला, कारण आपण कोणते त्यामध्ये मसाले घातलेले नाहीत, त्यामुळे कूट घातल्यानंतर भाजी छान अशी चविष्ट बनते. आणि सर्व एकत्रित मिक्स करून घेतलं आणि झाकण ठेवून पुन्हाही 2 मिनिटासाठी भाजी शिजू दिलेली आहे. थोडंसं सांडगा मला कच्चा वाटत होता म्हणून आणखी मी शिजू दिलेलं आहे. भाजी कोरडी होईपर्यंत शिजून दिली. भाजी छान अशी शिजलेली आहे. खाण्यासाठी भाजी तयार आहे. तुम्ही भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर खाण्यासाठी अशा पद्धतीने सुकी भाजी बनवू शकता. चवीला अप्रतिम लागते. जास्त तेलकट, मसालेदार ज्यावेळी खायची इच्छा नसते त्यावेळी अशा पद्धतीने सांडग्याची सुकी भाजी नक्की बनवून बघा. अशीही बनवलेली भाजी खूप छान चवीला लागते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.